छात्राः नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला दुसऱ्या मंडलातला जो 5वा पाठ आहे, शेवटचा पद्यपाठ, तो आहे हनुमत प्लुती, हा पाहायचा आहे। पद्यपाठांमध्ये हा 5वा आहे, म्हणजे 5च पद्यपाठ आहेत आपल्याला। यातला आपण पाहणार आहोत हनुमत प्लुती। हनुमंतांच्या उडीप्रमाणे मारलेली उडी। चित्रावरूनच तसं आपल्या लक्षात येतं की वीर सावरकरांच्या चरित्राशी ही घटना संबंधित असावी, आहे तसंच। भारतीयांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव माहिती नाही असं होऊ शकत नाही। आपल्या देशावर अतिशय प्रेम करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते आणि त्यानंतर तिथेच ते क्रांतिकार्यासाठी मग्न झाले, कार्य करायला लागले। पण त्यातही काही भाग असा होता की त्यांनी 1857चं स्वातंत्र्य युद्ध हा एक ग्रंथ लिहिला होता। इंग्रजांना मात्र तो राजद्रोहपर वाटला, म्हणून त्यांच्यासहित त्यांचे दोनही भाऊ या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेली। मग या घटनेचा निषेध, याचा बदला घेण्यासाठी म्हणून मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली यांना आणि नाशिकमध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन यांना गोळ्या घालून ठार केलं, या इंग्रज अधिकाऱ्यांना। मग या कांडामध्ये वापरण्यात आलेली जी ब्राउनिंग प्रकाराची जी पिस्तूल होती ती सावरकरांनी पाठवली असा इंग्रजांना संशय होता आणि म्हणून त्यांनी सावरकरांना इंग्लंडमध्ये बंदी बनवलं। त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना मग भारताकडे पाठवण्यात आलं। मग भारताकडे, इंग्लंडहून ते भारताकडे बंदी म्हणून निघाले होते। त्यांना कैद केलं होतं आणि बंदीगृहात टाकलं होतं आणि त्यांना भारतात आणायचं होतं। मग अशा वेळी मोरिया नावाच्या जहाजाने त्यांना भारताकडे पाठवलं। 1 जुलै 1910 या रोजी हे जहाज निघालं आणि सतत न थांबता अविरत 7 दिवसाचा प्रवास करून ते फ्रान्स जवळच्या बेटात पोहोचलं, मार्सेलिस नावाच्या फ्रान्सच्या बेटावर। मग आता जवळपास पोहोचत असताना आधीच यांनी सर्व योजना आखली होती। आपले सहकारी मादाम कामा यांना वगैरे केव्हा येणार, काय येणार याचे सगळे पूर्व नियोजन झालं होतं। आणि मग मात्र त्यांनी पोर्ट होल मधून समुद्रामध्ये उडी घेतली योजनेनुसार आणि ती फ्रान्सची खाडी पोहून ते त्या बंदरावर पोहोचले होते, मार्सेलिस नावाच्या। पण सहकार्यांना पोचायला वेळ झाला आणि तिथल्या त्या फ्रान्सच्या त्या रक्षकांनी मात्र यांना पुन्हा त्या इंग्लंडच्या रक्षकांना परत केलं होतं। तर असा हा कथाभाग या पाठामध्ये हनुमत प्लुती ही हनुमंताप्रमाणे उडी यात आपल्याला पाहायचं आहे। आता आधी आपण भूमिका पाहू, प्रस्तावना। आधुनिक संस्कृत महाकविषु डॉक्टर ग.बा. पळसुले महोदय अग्रगण्य। आधुनिक संस्कृत महाकवींमध्ये 1921 साली जन्मलेले आणि 2005 साली दिवंगत झालेले डॉक्टर ग.बा. पळसुले महोदय हे सर्वश्रेष्ठ, अग्रगण्य, श्रेष्ठ आहेत। भाषाशास्त्र व्याकरणादिषु विद्वत्तमः पळसुले महोदय ललित संस्कृत लेखनेपि निपुणः। भाषाशास्त्र आणि व्याकरण यामध्ये श्रेष्ठ विद्वान असलेले, त्यांनी व्याकरणावर संशोधनपर प्रबंध लिहिला आणि त्यात PhD पण केलेली होती, म्हणून अतिशय विद्वान असे या पळसुले महोदयांनी ललित संस्कृत लेखन सुद्धा केलं, त्यातही ते निपुण होते। त्रीणी नाटकांनी, त्यांची 3 नाटके, धन्योहम धन्योहम, नंतर आहे भासोहासः आणि समानमस्तु वो मनः, ही त्यांची 3 नाटके। द्वे चरित्रे, 2 त्यांची चरित्र, अग्निजा कमला आणि विनायक वीरगाथा ही 2 चरित्र, आणि एकम महाकाव्य, वैनायक हे 1 महाकाव्य इति महोदयस्य साहित्य संपत, ही या महोदयांची, पळसुले यांची ही साहित्य संपत्ती आहे। नैकेषां काव्य नाटकानां संस्कृतेः अनुवादः अपि महोदयेन कृतः। अनेक काव्य आणि नाटकांचा संस्कृत अनुवाद सुद्धा या महोदयांनी केला। आता तुकारामांचे जे अभंग आहे त्याचीही त्यांनी संस्कृतात भाषांतर केली। त्यानंतर मराठीतील प्रसिद्ध जी नाटक होती, रायगडाला जेव्हा जाग येते,
यदा रायदुर्गः जागर्ति, आणि इथे ओशाळला मृत्यू, अत्र मृत्युः विलज्जितः, अशी ही त्यांनी केलेली भाषांतर ही अतिशय प्रसिद्ध आहे. वैनायकम इति अस्य महाकाव्यस्य नायकः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर महोदयः. वैनायक या महाकाव्याचे नायक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आहेत. विद्याध्ययनाय आंग्लदेशं गतः विनायकः क्रांतिकार्ये निमग्नः. विद्येचा अभ्यास करण्यासाठी आंग्ल देशाला गेलेले विनायक हे क्रांतिकार्यामध्ये मग्न झाले. अतः म्हणूनच सर्व कारेण बद्धः तथा मोरिया इति यंत्रनौकया भारतम प्रेषितः. म्हणून सरकारने, इंग्रज सरकारने त्यांना कैद केलं आणि मोरिया या जहाजाने भारताकडे पाठवलं. मार्गे फ्रान्स देशस्य मार्सेलिस नौशयस्य समीप. रस्त्यामध्ये म्हणजे इंग्लंडहून भारताला येताना मार्गामध्ये फ्रान्स देशाच्या मार्सेलिस या बेटाजवळ स्वविमोचनार्थम सागरे प्लितवान. ते स्वतःच्या सुटकेसाठी सागरात उडी मारली. त्यांनी सागरामध्ये उडी घेतली. तस्य इयम धैर्यकृती ही विश्वविख्याता. त्यांची ही धैर्यकृती, अतिशय धाडसी हे त्यांचं कृत्य संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. अयम चरित्रांशः वैनायक महाकाव्यस्य हनुमत्प्लुतिः इति दशम सर्गात अत्र उद्धृतः. हाच या चरित्रातला अंश, त्यांच्या चरित्रातला हा अंश वैनायक महाकाव्यस्य, या वैनायक महाकाव्याच्या, हे जे वैनायक महाकाव्य आहे यात 25 सर्ग आणि 3037 श्लोक आहेत. त्यातल्या 10वा सर्ग आहे हनुमत्प्लुतिः. या 10व्या सर्गातून इथे घेतलेला आहे. म्हणजे हा पाठ 25 सर्गापैकी 10व्या सर्गातून घेतलेला त्या सर्ग, तो प्रकरण, त्याला सर्ग म्हणतात. त्या सर्गाचं नाव आहे हनुमत्प्लुतिः, हनुमंताप्रमाणे उडी. अत्र एकतः 17 श्लोकाः रथोद्धता इति वृत्ते निबद्धाः. इथे 1 पासून 17 श्लोक हे रथोद्धता या वृत्तात रचलेले आहे. हे एक वृत्त, अक्षरगण वृत्त रथोद्धता. यात 11 अक्षर असतात आणि त्याचे गण असतात र न र ल ग असे त्याचे गण असतात. अंतिमः 18 श्लोकः वसंत तिलका वृत्ते निबद्धः सर्गांते वृत्त भेदः इति महाकाव्य लक्षणानुसारेण. आणि यातला 18वा अंतिम श्लोक महाकाव्याच्या लक्षणानुसार वेगळ्या वृत्तात म्हणजे वसंत तिलका वृत्तामध्ये त्यांनी सर्गांते वृत्तभेद या नियमाने लिहिलेला आहे. मग असं हे त्यांचं चरित्र, प्रसिद्ध असलेली त्यांची ही उडी. 1 जुलै 1910 साली ते जहाज निघालं आणि 7 जुलैला या वर्षी 110 वर्ष या उडीला पूर्ण झाली. आता आपण पाहूया त्यांच्या या चरित्राबद्दल, त्यांच्या या कृतीबद्दलचं आलेलं वर्णन. वीर सावरकरस्य वाहिनी मोर्या समुनुदिश्य भारतं प्रस्थिता विधृत सत्वधारिणी व्याघ्रिकेव निजगह्वरम प्रति. आता याच्यात पहा, व्याघ्रिकेव इथेच फक्त काय आलेलं आहे, संधी, व्याघ्रिका इव, आणि लेबंत आलेलं आहे समुनुदिश्य, हे लेबंत आहे. प्रति हे अव्यय, याला द्वितीयची अपेक्षा असते म्हणून निजगह्वरम प्रति लक्षात ठेवायचं. गह्वरम गुहाम प्रति. बाकीच्यात विशेष कठीण नाहीये. आपण आता याचा अन्वय पाहू. अन्वय इथे मागे दिलेला आहे पुस्तकामध्ये तुम्हाला. विधृत सत्वधारिणी म्हणजे स्वभक्षम गृहीत्वा व्याघ्रिका इव निजगह्वरम प्रति वीर सावरकरस्य वाहिनी मोर्या भारतम समुन्दिश्य प्रस्थिता. पराक्रमाने स्वतः ठार केलेल्या भक्षाला घेऊन जाणाऱ्या, विधृत सत्वधारिणी पराक्रमाने ठार करून स्वतःच्या भक्षाला घेऊन जाणाऱ्या व्याघ्रिका इव वाघिणी प्रमाणे. ज्याप्रमाणे स्वतः पराक्रमाने ठार केलेलं भक्ष तोंडात घेऊन वाघीण आपल्या गुहेकडे जावी, त्याप्रमाणे वीर सावरकरस्य वाहिनी, वीर सावरकराला बंदी करून ती वाहिनी
मोरिया नावाची भारतम समुन्दिश्य प्रस्थिता, भारताच्या दिशेला उद्देशून निघाली. विधृत सत्वधारिणी, पराक्रमाने ठार केलेलं स्वतःचं भक्ष तोंडात पकडून आपल्या गुहेकडे जाणाऱ्या वाघिणीप्रमाणे वीर सावरकरांना कैद करून घेऊन जाणारी मोरिया नावाची वाहिनी, जलयान किंवा जहाज भारताकडे निघाले. समनुदिश्य, भारताला उद्देशून, म्हणजे भारत दिशेकडे त्याने प्रस्थान केले. सागरः स्तिमितः आस सानीलः केवलं द्वितयम् एव जंगमं वीर सावरकरस्य वाहिनी नित्यदक्षमथ तस्य मानसम. आता यातही कुठलंच नित्यदक्षम अथ एवढी सोपी संधी आहे, बाकी याच्यात संधी नाहीये. अन्वय बघू आपण. सा नीलः सागरः स्तिमितः आस अथ केवलं वीर सावरकरस्य वाहिनी तस्य नित्यदक्षम मानसम च द्वितय एव जंगमम. वाऱ्यासहित सागर, सागरावरून वाहणारा वारा, त्यामुळे कधी कधी सागर खवळतो, प्रचंड लाटा उठतात. पण वाऱ्यासहित सागर स्तब्ध होता, स्तब्ध स्थिर होता. सा नीलः सागरः स्तिमितः आस, वाऱ्यासहित सागर स्तब्ध होता. केवळ तर केवळ वीर सावरकरस्य वाहिनी, वीर सावरकराला घेऊन जाणार जलयान ते मोरिया आणि तस्य नित्य दक्षम मानसम, आणि नित्य विचार मग्न असणार दक्ष, अतिशय जागृत असलेलं त्यांचं मानस, त्यांचं मन, या दोनच गोष्टी मात्र चंचल होत्या, अस्थिर होत्या. वाऱ्यासहित सागर स्तब्ध स्थिर होता, तर केवळ वीर सावरकरांना घेऊन जाणार जहाज आणि नित्य दक्ष असलेलं त्यांचं मन, या दोनच गोष्टी चंचल जंगम अस्थिर होत्या. माता ते अस्थिर चंचल नित्य जागृत असलेलं त्यांचं मन कंस बंधन गृहात पलायितः अर्भकश्च निशी देवकी सुतः दैवतम निखिल राष्ट्रवादीनाम श्री शिवाजीरपी शत्रुबंधनात. आता इथे संदीपा पलायितः अर्भकः अधिकच्च ही संधी आलेली आहे. त्यानंतर आलेला आहे श्री शिवाजीही अपि, या दोन संधी आहे. पलायितः अर्भकः च आणि श्री शिवाजीही अपि. अन्वय पाहू आपण. देवकी सुतः अर्भकः निशी कंस बंधन गृहात निखिल राष्ट्रवादीनाम दैवतम श्री शिवाजीही अपि च शत्रुबंधनात पलायितः. त्यांचं मन अस्थिर असलेलं त्यांचं मन काय विचार करत होतं? देवकी सुत अर्भकः, देवकीचा नवजात पुत्र श्रीकृष्ण निशी रात्रीच्या वेळी कंसबंध गृहात पलायितः, रात्री कंसाच्या कैदखान्यातून कारागृहातून पळून गेला. देवकीचा नवजात अर्भक श्रीकृष्ण रात्री कंसाच्या बंधनातून कारागृहातून पळून गेला. त्याचप्रमाणे निखिल राष्ट्रवादीनाम दैवतम, संपूर्ण भारताचं दैवत असलेले श्री शिवाजी महाराज सुद्धा आग्र्याहून शत्रूच्या बंधनातून पळून गेले, निसटले. त्यांचं मन काय विचार करत होतं? नुकताच जन्मलेला देवकीचा पुत्र श्रीकृष्ण रात्री कंसाच्या कारागृहातून निसटला आणि संपूर्ण राष्ट्राला वंद्य असणारं दैवत असणारे श्री शिवाजी सुद्धा आग्र्याहून शत्रूच्या बंधनातून निघून गेले होते, निसटले होते. हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत येत होता. बंधने न हि मया विपत्स्यते अहम करोमि न चिरात पलायनम. मोरिया सततगामिनीं दिनैहि मार्सेलिसम अवाप सप्तभिः. विपत्स्यते अधिक अहम, इथे काय झालेले आहे संधी? विपत्स्यते अधिक अहम. दिनैहि मार्सेलिसम अवाप,
इथे आलेला आहे अवाप. अन्वय पाहू आपण. बंधने मया न विपत्स्यते न चिरात अहम पलायनम करोमि सप्तभिः दिनैः सततगामिनी मोर्या मार्सेलिसम अवाप. मी बंधनात मरणार नाही. बंधने मया न विपत्स्यते, मी बंधनात मारल्या जाणार नाही, मरणार नाही. न चिरात अहम पलायनम करोमि, न चिरात अचिरात, लगेच थोड्याच वेळात मी इथून पलायन करतो. सप्तभिः दिनैः असा विचार करणारे ते सप्तभिः दिनैः सतत गामिनी मोर्या 7 दिवसांनी सतत वाटचाल करणारी त्यांची जलयान मोरिया ही वाहिनी मार्सेलिसम अवाप फ्रान्सच्या मार्सेलिस या बेटाजवळ आली, प्राप्त झाली, त्या बेटाजवळ पोहोचली. बंधने मया न विपत्स्यते, मी बंधनात मारल्या जाणार नाही. न चिरात अहम पलायनम करोमि, लगेच मी पलायन करतो असा विचार करणाऱ्या 7 दिवसांनी सतत वाटचाल करणारं त्यांचं जलयान मोरिया फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ पोहोचलं. वीची विग्रह करस्य सागरे प्राणहानी रपी मेवर नतु न्याय नाट्यकृत शूल रोपणम स्यात् कदाचित इति तेन चिंतितम. आता इथे आलेला आहे प्राणहानी ही अधिक अपि आणि नंतर आलेला आहे कदाचित अधिक इति, दोनच संधी आहे. वीची विग्रह करस्य मे सागरे प्राणहानी ही अपिवरम, सागराच्या लाटाशी संघर्ष करणाऱ्या माझा सागरातच मृत्यू झालेला बरा. प्राणहानी माझ्या प्राणाला काही इजा झालेली श्रेष्ठ उत्तम. वीची विग्रह करस्य मे सागरे प्राणहानी ही अपिवरम नतु न्याय नाट्यकृत शूल रोपणम कदाचित स्यात् इति तेन चिंतितम. काय विचार केला त्यांनी? लाटांशी, सागराच्या लाटांशी संघर्ष करणाऱ्या माझा सागरातच मृत्यू झालेला श्रेष्ठ बरा, पण न्यायाचं नाट्य करीत शूलावर चढणं कधीही शक्य नाही, मी कधीही फासावर चढणार नाही. इति तेन चिंतितम, असा त्यांनी विचार केला. न्यायालयासमोर हजर करून मला शिक्षा ठोठावून फासावर चढवलं जाईल आणि मग माझा मृत्यू होईल, हे मात्र मला मान्य नाही. म्हणून ते म्हणतात सागराच्या लाटांशी संघर्ष करणाऱ्या माझा सागरातच मृत्यू झालेला बरा, परंतु न्यायाचं नाट्य करीत शूलावर मला कधीही चढवल्या जाणार नाही. इति तेन चिंतितम, असा त्यांनी विचार केला. एषः काल इति चिंतयन् द्रुतं वीर सावरकरः समुत्थितः पोर्ट होल विवराश्रयेन स ऐच्छत् अब्दी सलिले प्रकूर्दितुम. इथे आलेला आहे ऐच्छत अब्दी सलिले, एकच संधी आहे इथे. ऐच्छत हल्यंते आणि अब्दी सलिले. अन्वय पाहू आपण. एषः काल इति चिंतयन् वीर सावरकरः द्रुतं समुत्थितः स पोर्ट होल विवराश्रयेण अब्दी सलिले प्रकूर्दितुम ऐच्छत्. एषः कालः, हाच काळ आहे, हीच वेळ आहे, असा विचार करणारे वीर सावरकर शीघ्र उठले, पटकन लगेच ते उठले. हाच काळ आहे असा विचार करणारे, म्हणजे योग्य वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे, हाच योग्य काळ आहे असा विचार करणारे वीर सावरकर पटकन उठले, शीघ्रतेने उठले. सह ते पोर्ट होल, जहाजाला असणार जे बाहेरचं दृश्य दिसण्यासाठी असणार जे पोर्ट होल, या छिद्राच्या आश्रयाने अब्दी सलिले, सागराच्या पाण्यामध्ये उडी मारण्याची इच्छा करू लागले. म्हणजे इथून मी उडी मारून सागरात पडतो आणि त्यानंतर मात्र पोहत ती खाडी पार करतो, अशी ते इच्छा करू लागले. नित्य सन्निहितम ऐत्य रक्षकम वीर सावरकरः स्तम अब्रवीत देह धर्म परिपालनाय माम शौचकूपम अभि नेतुम अर्हसी. यात आता नेतुम अधिक अर्हसी,
आणि सावरकरः अधिकतम अधिक अब्रवीत. इथे आलेला आहे नित्य सन्निहितम एत्य. एत्य हे लवंतव्य आहे. अन्वय पाहू आपण. नित्य सन्निहितम रक्षकम ऐत्य. नेहमी जवळ असणाऱ्या रक्षकाजवळ येऊन, रक्षकाकडे येऊन, नेहमी सतत सोबत असणाऱ्या, नेहमी जवळ असणाऱ्या, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी, नेहमी पाळत ठेवण्यासाठी जवळ असणाऱ्या रक्षकाकडे येऊन वीर सावरकर तम अब्रवीत. देह धर्म परिपालनाय शौचकूपम अभिमाम नेतुम अर्हसी. नित्य जवळ असणाऱ्या रक्षकाकडे येऊन वीर सावरकर त्याला म्हणाले, देह धर्माच्या पालनासाठी तू मला शौचकूपम शौचालयाकडे ने किंवा तू नेणे योग्य आहे, तू मला न्यावेस. माम नेतुम अर्हसी, तू मला न्यावेस. म्हणजे देह धर्माचं परिपालन करण्यासाठी मला तू शौचालयाकडे न्यावेस. तत्र भित्तिगत दर्पणम दर्शयन्तम अथ वृत्तम आंतरम रात्रि कंचुकम अपास्य छादयन तेन तम वितथम वृत्तिम आतनोत. तत्र त्या शौचालयामध्ये, इथे पहा, बहिः दर्शयन्तम अथ वृत्तम आंतरम रात्रि कंचुकम अपास्य वितथ वृत्तिम आतनोत. अशा या संधी आहेत. ठीक आहे, पाहू आपण आता इथे. अथ तत्र रात्रि कंचुकम अपास्य आंतरम वृत्तम बहिः दर्शयन्तम भित्तिगत दर्पणम तेन रात्रि कंचुकेन छादयन सावरकरः तम दर्पण वितथ वृत्तिम आतनोत. काय केलं आता शौचालयात येऊन? अथ तत्र, त्यानंतर तिथे, रात्रि कंचुकम अपास्य, नवीन शब्द प्रयोग केला त्यांनी. रात्रि कंचुकम, रात्रीच्या वेळी घालण्याचा झगा, ज्याला आपण नाईट गाऊन म्हणतो, म्हणजे रात्रीच्या वेळी परिधान करण्याचे वस्त्र, नाईट गाऊन. तिथे त्यांनी आपला नाईट गाऊन काढून, अपास्य काढून, आंतरम वृत्तम बहिः दर्शयन्तम भित्तिगत दर्पणम, आतल्या हालचाली बाहेर दाखवणाऱ्या भिंतीवर लावलेल्या आरशाला त्या गाऊनने, तेन रात्रि कंचुकेन, त्या गाऊनने झाकून, छादयन झाकून, सावरकरांनी त्या आरशाला, तम दर्पणम त्या आरशाला, वितथ वृत्तिम आतनोत, आपलं कार्य करण्यास असमर्थ केलं. म्हणजे त्याचं जे काम होतं, आतल्या गोष्टी बाहेर दाखवणं, हे आपलं काम करण्यासाठी त्या आरशाच्या कार्यामध्ये त्याला निरुपयोगी केलं. ज्यासाठी तो आरसा लावला होता ते काम करण्यास त्याला निरुपयोगी केलं. म्हणजे काय केलं त्यांनी? आपला नाईट गाऊन काढला आणि दाराला असलेल्या आरशाला त्यांनी काय केलं? तो अडकवला. त्यामध्ये म्हणजे त्यातून जे आतमध्ये ते निरीक्षण करू शकत होते ते पाहण्यासाठी मात्र बाहेरचा रक्षक मग असमर्थ ठरला. आरसा आपलं काम करत नव्हता म्हणून आतलं काहीही दिसत नव्हतं. त्या आरशावर त्यांनी काय केलं? आपला नाईट गाऊन अडकवला. रक्षकश्च स बहिः स्थितस्तथा बंदी वीक्षण समुद्यमाक्षमः आकुलः किमपि जात संशयो द्वारताडनम अथा करोत बहु. आता इथे स्थितः तथा रक्षकः अधिकच बंदी वीक्षण समुद्यम अक्षमः जात संशयः, विसर्गाचा झालाय ओ म्हणजे जात संशयः. तेव्हा तथा त्यावेळी बहिः स्थितः बंदी वीक्षणम समुद्यमम अक्षमः किमपि जात संशयः आकुलः रक्षकः बहुद्वारताडनम अकरोत. आता त्या रक्षकाचं वर्णन केलं. थोड्याच वेळात काय झालं? बहिः स्थितः, कोण तो? ही सगळी विशेषणं कोणाची आहे? रक्षकाची. बाहेर थांबलेला, बंदी वीक्षण समुद्यम, कैद्यावर नजर ठेवण्याचा उद्योगात अक्षम ठरलेल्या,
म्हणजे पाळत ठेवण्याच्या उद्योगात, कैद्यावर पाळत ठेवण्याच्या आपल्या उद्योगामध्ये अक्षम ठरलेला, काहीतरी संशय आलेला, किमपि जात संशयः, काहीतरी संशय आलेला, त्यामुळे व्याकुळ झालेला रक्षक, आकुलः अतिशय व्याकुळ झालेल्या त्या रक्षकाने बहुद्वार ताडनम अकरोत, खूप दार वाजवायला सुरुवात केली. बाहेर थांबलेल्या त्या रक्षकाला त्याने मध्येच आतमध्ये डोकावलं आणि त्याला काहीच दिसायला लागलं नाही, म्हणून बंदी कैद्यावर नजर ठेवण्याच्या कार्यामध्ये असमर्थ ठरलेला, काहीतरी संशय आलेला, त्यामुळे व्याकुळ झालेला तो रक्षक त्याने मात्र खूप दार ठोठावायला वाजवायला सुरुवात केली. अनंतरे अत्र विवरम विनायको अल्पयत्न करणात अपावृणोत संप्रवेश्य च तनु कृताम तनु तेन स अयतत निर्गमे बहिः. अंतरे अधिक अत्र विनायकः अल्पयत्न कारणात आणि सह अयतत एवढ्यात संधी आहे. अन्वय पाहू आपण. अत्र अंतरे विनायकः अल्पयत्न करणात विवरम अपावृणोत तनु कृताम तनुम नाम विवरम संप्रेष्य तेन विवरेण स बहिः निर्गमे अयतत. याच दरम्यान आतमध्ये म्हणजे संशय येण्याच्या दरम्यान, अत्र अंतरे आतमध्ये, याच दरम्यान विनायकाने अल्पयत्न करणात थोड्याशा प्रयत्नात विवरम अपावृणोत त्या विवराला उघडले, ते उघडे केले. जे काचेने बंद असतं त्यांना, त्या विवराला त्यांनी उघडलं. अपावृणोत अल्प प्रयत्नात, आधीपासूनच त्यांनी ती योजना आखली होती, थोड्याशा प्रयत्नात त्यांनी ते छिद्र उघडलं. तनु कृताम तनुम संप्रवेश्य शरीर आकंचून त्यांनी त्या विवरामध्ये प्रवेश करून तेन विवरेन त्याच विवराने त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपलं शरीर आकुंचित करून कसं बस त्यात ढकलून त्या विवरातून, त्या पोर्ट होलच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. घर्मपूरितः इतः श्वसन मुहुर्द्वारभंगम अकरोत संरक्षकः शून्य कक्षम अवलोक्य तु क्षणात भीति भग्न हृदयो बभूव सः. मुहुः द्वारभंगम अकरोत शून्य कक्षम अधिक अवलोक्य भीति भग्न हृदयः एवढ्या संधी आहे. घर्मपूरितः विशेषण आहे. घामाने डबडबलेला, श्वसन धपापलेला, ज्याला श्वास लागला आहे, कारण दार वाजवून वाजवून घाबरून आणि प्रयत्न करून करून जो घाबरल्यामुळे कसा झालाय, ज्याला श्वासोच्छ्वास वाढलेला आहे. म्हणून घर्मपूरितः श्वसन संरक्षकः इतः मुहुः द्वारभंगम अकरोत शून्य कक्षम तु अवलोक्य क्षणात स भीति भग्न हृदयः बभूव. घामाने डबडबलेला, धपापलेला, मोठ्याने श्वास लागलेला आहे असा तो रक्षक, त्याने पुन्हा जोराने दार तोडले. द्वारभंगम जोरदार धडक देऊन द्वारभंगम अकरोत पुन्हा पुन्हा वाजवून मग धडकेनी ते दार तोडले. शून्य कक्षम तू अवलोक्य मात्र रिकाम कक्ष पाहून क्षणार्धात तो भीतीने विदीर्ण हृदयाचा झाला. प्रचंड भीती त्याच्या हृदयात निर्माण झाली. शून्य कक्षम तू अवलोक्य कैदी निसटलेला पाहून, रिकाम ते कक्ष पाहून क्षणात त्याचं हृदय भीतीने विदीर्ण झालं. अतिशय तो घाबरला, कारण त्याचं काम होतं कैद्यावर बारीक लक्ष ठेवणं. घर्षणोन्मथित पार्श्वचर्मवान वीर सावरकरो गवाक्षतः निःसृतोब्धि सलिले स्वम अक्षिपत त्रेतिनी व हनुमान पुरा प्लवत. मज्जनोत्थितः मज्जनात उत्थितः असा तो समास आहे पंचमी तत्पुरुष. विनायकः
छेत्तुम आरभत स्पर्धकान इव, नाही इथलं चालू होतं आपलं, घर्षण उन्मथित पार्श्वचर्मवान निसृतः अब्दी सलिले स्वम अक्षिपत त्रेतिनी इव, असे हे संधी आहे. पाहू आपण. 12वा श्लोक होता, माझ्यासारखं विसरू नका. पुरा त्रेतिनी काले, पूर्वी त्रेतायुगामध्ये, आता 4 युग आपल्याला माहिती असली पाहिजे. सत्ययुग म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. त्रेतायुगामध्ये रामायण आणि द्वापार युगामध्ये महाभारत. मग त्यांनी सांगितलं पूर्वी या त्रेतायुगामध्ये उड्डाण करणाऱ्या हनुमानाप्रमाणे गवाक्षतः निसृतः घर्षणोन्मथित पार्श्वचर्मवान वीर सावरकरः अब्दी सलिले स्वम अक्षिपत. पूर्वी त्रेतायुगामध्ये उड्डाण करणाऱ्या हनुमानाप्रमाणे खिडकीतून निसटलेले, त्या पोर्ट होल खिडकी, त्या खिडकीतून निसटलेले घर्षणोन्मथित पार्श्वचर्मवान, त्या खिडकीच्या कडांना घासून घर्षणाने, कारण ते छिद्र जेमतेम त्यातून ते कसे बसे स्वतःला त्यांनी जबरदस्तीने बाहेर काढलं, म्हणून घासल्यामुळे ज्यांची पाठ सोलून निघालेली आहे असे वीर सावरकर यांनी स्वतःला सागराच्या पाण्यामध्ये फेकले, स्वतःला त्यांनी पाण्यात टाकले. कशाप्रमाणे उडी घेतली म्हणजे त्यांनी त्रेतायुगातील उडणाऱ्या हनुमानाप्रमाणे त्या गवाक्षातून निघून ज्यांची पाठ घर्षणामुळे घासल्यामुळे सोलल्या गेलेली आहे, ज्यांना जखमा झालेल्या असे वीर सावरकर यांनी स्वतःला सागराच्या पाण्यामध्ये फेकले. मज्जनोत्थित इतो विनायको नौशयाभिमुखताम गतो जवात छेत्तुम आरभत वीची शृंखला स्पर्धकानिव स शिक्षयन कलाम. विनायक संधी, त्यानंतर छेत्तुम आरभत स्पर्धकान इव, हा झाला संधी. आता पाहू अन्वय. इतः मज्जनोत्थितः स्पर्धकान कलाम शिक्षयन इव स विनायकः वीची शृंखला छेत्तुम आरभत नौशयाभिमुखताम जवात गतः. इतः नंतर, मज्जनोत्थितः सागराच्या पाण्यात खोल जाऊन वर आलेले, बुडण्यापासून वर आलेले, उत्थितः सागरात खोल जाऊन, उंचावरून उडी मारली की मनुष्य काय होतो, तळात जातो आणि मग वर येतो, सूर मारतो ज्याला आपण म्हणतो. म्हणून इतः इकडे मज्जनोत्थितः खाली जाऊन वर आलेले, स्पर्धकान कलाम शिक्षण इव पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना पोहण्याची कला शिकवणाऱ्या शिक्षकाप्रमाणे ते विनायक वीची शृंखला छेत्तुम, त्यांनी सागराच्या लाटांची साखळी तोडण्यास सुरुवात केली. म्हणजे पाणी कापत, त्या लाटांना कापत वेगाने ते पुढे निघाले. नौशयाभिमुखताम जवात गतः, आणि त्या बेटाकडे, जे बेट होतं ते बंदर होतं, फ्रान्सचं जे बंदर होतं मार्सेलिस, त्या बेटाच्या दिशेने वेगाने ते गेले. त्यांना कुठे जायचं होतं, ती फ्रान्सची खाडी पोहून त्यांना बेटावर, त्या बंदरावर पोहोचायचं होतं. म्हणून नौशयाभिमुखताम जवात गतः, वेगेन जवात वेगात गतः, अतिशय वेगाने ते निघाले. कैश्चिदैव निमिषैर्व्यलोकयत् पृष्ठतश्च स निजानुसारिणौ वर्धयंश्च गतिमान गतिमात्मानस्ततो गोलिका ध्वनिम अथा शृणोद अपि. कैश्चित एव निमिषैः पृष्ठतः च वर्धयन् च गतिम आत्मनः ततः गोलिका ध्वनिम अथ अशृणोत अपि. अन्वय पाहू आपण 14व्या श्लोकाचा. अथ कैश्चित एव निमिषैः स पृष्ठतः निजानुसारिणौ रक्षकौ व्यलोकयत् ततः आत्मनः गतिं वर्धयन् च सह गोलिका ध्वनिमपि अशृणोत. त्यानंतर कैश्चित एव निमिषैः काही क्षणातच
सह पृष्ठतः त्यांनी आपल्या मागून निजानुसारिणौ रक्षकौ आपलं अनुसरण करणाऱ्या 2 रक्षकांना पाहिले. काही क्षणातच उडी मारून पुढे पोहायला सुरुवात केल्याबरोबर अथ कैश्चित एव निमिषही काही क्षणातच त्यांनी आपल्या मागे येणाऱ्या आपलं अनुसरण करणाऱ्या 2 रक्षकांना पाहिले आणि त्यानंतर ततः आत्मनः गती वर्धयन स्वतःचा पोहण्याचा वेग वाढवणाऱ्या त्या सावरकरांनी गोलिका ध्वनिमपि अशृणोत बंदुकीच्या गोळीचा आवाज सुद्धा ऐकला. गोलिका ध्वनी त्यांच्यावर होणाऱ्या ज्या फायर आहे त्याचा आवाजही त्यांनी ऐकला होता. स्पृष्ट एव च तटे जितमयेत्याह तीर्ण जलधीर विनायकः आंग्ल शासन बहि स्थितोऽधुना फ्रांस देशकृत संश्रयो हि सः. स्पृष्टे एव तटे जीर्ण जलधिः विनायकः जीतं मया इति आह फ्रांस देशकृत संश्रयः हि सः अधुना आंग्ल शासन बहिः स्थितः च. स्पृष्टे एव तटे तटाला स्पर्श केला असताना तीर्ण जलधिः समुद्र पोहून आलेल्या विनायकांनी मी जिंकलो इति आह असे म्हटले. स्पृष्टे एव तटे तटाला किनाऱ्याला स्पर्श केला असताना तीर्ण जलधिः समुद्र पोहून आलेल्या त्या विनायकांनी मी जिंकलो असे म्हटले. फ्रांस देशकृत संश्रय हि सह अधुना आंग्ल शासन बहि स्थितः च. आणि फ्रान्स देशाचा आश्रय घेतलेले ते आता खरोखर इंग्रज सरकारच्या शासनाच्या बाहेर उभे होते, आले होते, स्थित होते, आले होते. म्हणजे इंग्लंडची जिथे हद्द संपते अशा आंग्ल शासन बहिही इंग्रज सरकारच्या मर्यादेच्या बाहेर ते आले होते. रक्षकौ तदनुसारिणाौ उभौ नातिदूरमधुना समागतौ सन्निगृह्य करयोस्तथा गलेतौ स्फुरन्तम् अथतं चकर्षतुः. तद अनुसारिणौ उभौ न अतिदूरम अधुना करयोः तथा स्फुरन्तम् अथ असे हे संधी अन्वय पाहू आपण. तदनुसारिणौ उभौ रक्षकौ अधुना न अतिदूरम समागतौ करयोः तथा गले सन्निगृह्य स्फुरन्तं तं तौ चकर्षतुः. त्यांच्या मागोमाग येणाऱ्या त्या 2 रक्षक त्यांच्या मागोमाग तदनुसारिणौ त्यांचा पाठलाग करणारे ते 2 रक्षक आता जवळच आले होते. न अतिदूरम अतिशय जवळ, आता जवळच आले होते. करयोः तथा गले सन्निगृह्य हातात आणि गळ्याला ओढून थरथरणाऱ्या त्यांना अतिशय श्रम, पोहण्याचे श्रम आणि ओलेपणा, त्यानंतर खाऱ्या पाण्यामुळे जखमांना होणाऱ्या वेदना, यामुळे थरथरणारं त्यांचं शरीर, म्हणून स्फुरंतम तम अशा थरथरणाऱ्या त्या सावरकरांना त्या 2 रक्षकांनी चकर्षतुः पकडले. कसे? गळ्यामध्ये आणि हातामध्ये. करयोः आणि गले, हातामध्ये आणि गळ्यात साखळदंड टाकून ओढून थरथरणाऱ्या त्यांना त्या दोघांनी पकडले. वस्तुतः तु शरणागतं जनं राजनैतिक समाश्रयार्थिनं भारताय विसृजन सरक्षकः न्यायभंगम अकरोत न संशयः. वस्तुतः अधिक तु रक्षकः न्यायभंगम अकरोत अशा संधी अन्वय पाहू. राजनैतिक समाश्रयार्थिनं शरणागतं जनं भारताय विसृजन सह फ्रेंचः रक्षकः वस्तुतः तु न्यायभंगम अकरोत न संशयः. राजनैतिक आश्रयाची इच्छा करणारा अशा शरणागत आलेल्या व्यक्तीला भारतासाठी सोडून देऊन तो फ्रेंच रक्षक वस्तुतः वास्तविक खरोखर न्यायभंग करत होता, यात संशय नाही. वास्तविक ते त्याला शरण आले होते, राजनैतिक तो शरणार्थी होता. म्हणजे ते सावरकर शरणार्थी होते, तो व्यक्ती, ते सावरकर शरणार्थी होते आणि अशा व्यक्तीला मात्र पुन्हा सोडून देणं
इंग्रज सरकारच्या रक्षकांच्या हवाली करणं, असं करून तो रक्षक न्यायभंग करीत होता, न्यायाचा भंग, शिस्तभंग करत होता, यात बिलकुल संशय नाही, कारण त्यांनीही त्या सैनिकांना अडवलं नाही. राजनैतिक समाश्रयार्थीनं, राजनैतिक आश्रयाची इच्छा करणाऱ्या शरणागत अशा व्यक्तीला भारतासाठी सोडून देऊन तो फ्रेंच रक्षक वास्तविक पाहता न्यायाचा भंग करत होता, यात संशयच नाही. इत्थम ही बुद्धिविभवेन विचिंतितः असौ धैर्येण साहसयुजा समनुष्ठितः च व्यूहः महान अहः निष्फलतां जगाम किं वा शुचा न पुरुषस्य फले अधिकारः. ती संधी पहा. विचिंतितः असौ समनुष्ठितः अधिक च आणि फले अधिकारः असे हे संधी आहे. अन्वय पाहू आपण. अहह अरे रे. इत्थम ही बुद्धिविभवेन विचिंतितः असौ महान व्यूहः साहसयुजा धैर्येण च समुनिष्ठितः अपि निष्फलतां जगाम किं वा शुचा फले पुरुषस्य न अधिकारः. अरे रे, अशा प्रकारे बुद्धी सामर्थ्याने, बुद्धी चातुर्याने योजलेला असा हा महान कट, अशी ही योजना, ज्याची साहसाने युक्त धैर्याने, ज्याचं काय केलं होतं, कार्यान्वित करून सुद्धा साहसयुक्त धैर्याने प्रत्यक्ष तो अंमलात आणून सुद्धा मात्र अयशस्वी झाला असा कट. अरे रे, अशा प्रकारे बुद्धी चातुर्याने योजलेला असा हा महान कट आणि साहसाने युक्त धैर्याने अनुसरलेला असूनही निष्फळ ठरला. कारण त्यांना घ्यायला जे काही व्यक्ती मादाम कामा वगैरे येणार होते ते वेळेवर पोहोचू शकले नाही, निष्फळ ठरला, त्यांची योजना फसली. किं वा शुचा, दुःखाचा काय उपयोग, दुःख करून काय उपयोग, फले पुरुषस्य न अधिकारः, खरोखर फळावर पुरुषाचा अधिकार नसतो. गीतेतलं कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर नाही. कवी म्हणतोय खरोखर दुःखाचा, शोकाचा काय उपयोग, फळावर पुरुषाचा कधीच अधिकार नसतो. आणि अशा प्रकारे मातृभूमीसाठी प्रयत्न करणारे मात्र ते पोचू शकले नाही मातृभूमीपर्यंत सुखरूप, असं हे चरित्र यात सांगितलेलं आहे. श्लोक थोडेसे मोठे वाटत असले तरी सोपे आहे. अभ्यासा, नीट विचार करा, भाषांतर पहा, कथा समजली का ते पहा. पुढल्या तासिकेला मात्र आपण यातला भाषाभ्यास अभ्यासू, समास वगैरे आणि भाषाभ्यासही अभ्यासू. थांबू आपण आता. पुनः मिलामः.